मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सिंधुदुर्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार यशवंत तांबे यांचे अपघाती निधन. शेकाप ठरवेल तोच रायगडचा खासदार हा गैरसमज दूर झाला, खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य. भर पावसात पाण्यासाठी मुंब्रावासीय रस्त्यावर. रत्नागिरी साखरपा जाधववाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी. रत्नागिरी लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवासी व व्यापारी संकुलाच्या कचऱ्याचे होणार व्यवस्थापन. मुंबईतील रिझवी कॉलेजचे 4 विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटाची आमदार श्री भास्करराव जाधव यांनी केली पाहणी. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव तिठ्ठा नजीक असलदे पियाळी पुलावरील दुभाजकातील संरक्षक कठड्याला 4 चाकी कारची धडक होत सिंधुदुर्ग महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार श्री यशवंत उर्फ अभि भास्कर तांबे जागीच ठार होत 1 जण जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावरून वैभववाडीच्या दिशेने आपल्या ताब्यातील कार घेऊन जाणारे सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस हवालदार श्री यशवंत भास्कर तांबे वय 35 राहणार वैभववाडी व आणखी 2 जण जात असताना नांदगाव नजीक असणाऱ्या असलदे पियाळी नदीच्या पुलावर आले असता मध्यभागी असणाऱ्या दुभाजकाच्या संरक्षक कठड्यावर कार आदळत अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर होत एअरबॅग खुला झाला. लोकसभा निवडणुकीत माझा 1.5 लाखाच्या फरकाने पराजय होणार असे सर्वच एक्झिट पोल दाखवत होते. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून दलित, अल्पसंख्याक, आदिवासी समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांची सर्व मते गीतेंना पडणार. गीते कुणबी समाजातील असल्यामुळे कुणबी समाजाची सर्व मतं त्यांना पडणार आणि जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष ठरवेल तोच खासदार होणार असा निवडणुकीच्या निकालापर्यंत प्रचार केला जात होता. मात्र निकालाअंती त्यांचा गैरसमज दूर झाला असल्याचं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथे झालेल्या आभार सभेत केलं. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल यांच्या माध्यमातून वेगळ्या काहीतरी केलं जाईल. तर मला अतिशय मनापासून आभार मानायचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादांनी माझी ही उमेदवारी घोषित केली. विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ता मार्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात मुंब्रावासीय रस्त्यावर उतरले. धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मुंब्रा कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत. या विरोधात शानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्या निषेधार्थ हा तिरडी मोर्चा काढण्यात आला. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत शुक्रवारी दिनांक 21 रोजी घरगुती काम करणाऱ्या अमित जाधव या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यात हा तरुण गंभीर जखमी झाला. हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. अमित नेहमीप्रमाणे आपल्या नवीन घराच्या बांधकामावर पाणी घालण्यासाठी गेला होता. त्यावेळी आतमध्ये आडोशाला बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला दवाखान्यात नेले. भर दिवसा झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे. स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत मार्च 2025 अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील महसूल गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करून गावे हागणदारी मुक्त अधिक उत्कृष्ट करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पूजा यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायत शिरगाव, मिरजोळे, कुर्ला, कुवारबाव, नाचणे, खेडशी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये गुरुवारी बैठक झाली. मुंबईतील रिझवी कॉलेजचे 4 विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. पावसाळी सहलीसाठी खालापूर येथील धरणात गेलेले 4 जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुमारे 37 तरुण तरुणी या सहलीसाठी गेले होते. त्यापैकी 4 जण बुडले. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील धरणात कॉलेजचे 4 विद्यार्थी बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. खालापूर येथील सत्य साईबाबा धरणात 4 युवक बुडाल्याची ही दुर्घटना घडली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्यालगत केलेला भराव गुरुवारी झालेल्या पावसाने कोसळला आणि हा रस्ता धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आमदार श्री भास्करराव जाधव यांनी आज घाटामध्ये जाऊन पाहणी केली. मातीचा भराव करून त्यावर दगड लावण्यात आल्याची आणि त्यामुळेच पहिल्याच पावसात तो कोसळल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. हे पाहून संतप्त झालेल्या आमदार श्री जाधव भास्कर यांनी तिथूनच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला आणि जाब विचारला. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसात हा संरक्षक भराव कोसळला. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर आणि या कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. करण्यातच या केंद्र सरकारचा 10 वर्षाचा कार्यकाल गेला. प्रत्येक वर्षाला या ठराविक ठिकाणी हा रस्ता खचतोय. ह्या रस्त्याची साईडपट्टी असेल, दरड असेल किंवा केलेला भराव असेल किंवा रिटर्न वॉल असेल, हे सगळे तुटून पडतायत, कोसळून पडतायत. परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या अधिपत्याखाली ही कामं सुरू आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर या कामांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाल्याची एकदाही ऐकिवत नाही किंवा दिसत सुद्धा नाही. चिपळूणचा बहादूर शेखचा एवढा मोठा पूल कोसळला, खूप मोठी दुर्घटना होता टळली. हीच परशुराम घाटाची अनेक वेळेला लँड स्लायडिंग ज्याला म्हणतो, दरड कोसळणं, हे सातत्यानं सुरू आहे. परंतु कॉन्ट्रॅक्टरवर यत्किंचितही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.